नाही नाही, ह्याच्यामध्ये राजीनामा द्यायचा काही असं पाळीच नाही आहे. 6 महिने अगोदरच मी दादांना सांगितलं होतं की माझ्याशी हा पालकमंत्रीपद गोंदिया जिल्ह्याचा जमणार नाही. आणि त्या दृष्टिकोनातून मग परवा मी दादांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की आता माझ्यासुद्धा ऑपरेशन झाल्यामुळे ते आपण गडचिरोली जिल्ह्यामध्ये जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. आणि चंद्रपूरचे विधानसभाचे सीट्स जे आपण काही मागणी करणार आहोत, गडचिरोलीचे विधानसभाचे सीट्स मागणी करणार आहोत, त्या दृष्टिकोनातून आपल्याला जर अधिक सीट काढायचं असेल तर तिथून मला कार्यमुक्त करा असं प्रकारचं त्यांना मी विनंती केलं. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी ते मान्य केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये काही असा नाराजीचा काही गोष्ट नाही आहे. आणि त्या दृष्टीने माझ्या इच्छेने दादांना मी सांगितलं आणि दादांनी होकार दिला. काय म्हणजे काय तुम्ही गडचिरोलीच्या मध्ये लक्ष देणार आहे, तिथली काय परिस्थिती आहे, काय चित्र आहे? कारण की लोकसभेमध्ये थोडंसं वेगळं चित्र राहतं. महत्त्वाचं असं आहे की लोकसभेचा निवडणूक हा वेगळ्या पद्धतीनं होत असतो आणि विधानसभेचा निवडणूक हा वेगळ्या पद्धतीने होत असतो. ते विधानसभेमध्ये इंडिव्हिज्युअल उमेदवार जे उभा असतात त्याचा वेगळ्या पद्धतीने लोक विचार करतात आणि त्या दृष्टीने मतदान होत असतो. आणि त्या दृष्टीने ठीक आहे, लोकसभेमध्ये ते जे झाला ते आता विषय समाप्त झालेला. तर नवीन जोमाने आम्हाला निवडणुकीमध्ये उभा राहून अधिकचे अधिक सीट कसा निघतील त्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार झालेला आहे. आणि जवळजवळ या विदर्भामध्ये आम्ही 20 जागा लढला पाहिजे अशा प्रकारचा सुद्धा दादांकडे मी इच्छा व्यक्त केलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आमची मागणी आहे की महायुतीने विदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला 20 जागा दिला पाहिजे. तुम्ही महायुती म्हणताय, पण लोकसभेतील पराभवानंतर म्हणजे ज्या काही कमी जागा आल्या त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने तुम्हाला म्हणजे तुमच्याकडे टार्गेट करणं सुरू आहे, पक्षातूनच सुरू आहे, महायुतीमधून. कधी शिंदे गटाकडनं होते किंवा कधी भाजपकडनं होते की अजित पवारांमुळे कमी जागा मिळाल्या. असं आहे, कोणामुळे जागा कमी झाले ह्यापेक्षा हा सामूहिक महायुतीचा जे सीट्स या विदर्भामध्ये 10 पैकी 8 जे पडले हे सगळं सामूहिक जबाबदारी आहे. आणि त्या दृष्टिकोनातून ह्याच्यावर त्याच्यावर सांगण्यापेक्षा महत्त्वाचं आहे की पुढच्या जे निवडणूक आहेत ते आपण कसं जिंकता येईल त्या दृष्टिकोनातून विचार करणं हा गरजेचं आहे. मला सांगा, तुम्ही जर गडचिरोलीमध्ये जास्त जागा मिळवण्यासाठी पालकमंत्रीपद सोडत असाल तर नेमक्या गडचिरोलीमध्ये किती जागांची मागणी असेल? आता गडचिरोली जिल्ह्यामध्ये काय आता 3च जागा आहे आणि तिन्ही जागामध्ये फार मोठा महाविकास आघाडीला जास्त मतदान झालेलं आहे. त्या दृष्टिकोनातून आमचं हेच आहे की गडचिरोलीमध्ये आम्हाला जिल्ह्यामध्ये 2 जागा मिळायला पाहिजे आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आम्हाला 3 जागा मिळायला पाहिजे. अशा प्रकारचं 5 जागा आमचा लढण्याची तयारी आहे. छगन भुजबळ तुमचे अगदी जवळचे मित्र आहे. मधल्या काही काळामध्ये ते नाराज असल्याची चर्चा सुरू होती. छगन भुजबळांनी स्वतःच वक्तव्य केलं की मी अजित पवारांसोबत नाही तर राष्ट्रवादीसोबत आहे. नेमकं काय त्यांची नाराजीचं कारण? ठीक आहे, आम्ही सगळे राष्ट्रवादीचेच आहोत आणि त्या राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार आहेत, ते अध्यक्ष आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तर त्याच्याबद्दल मी काय प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. आणि भुजबळ साहेब आमचे नेते आहेत, ते माझे काही मित्र नाही, ते नेते आहेत आमचे राष्ट्रवादीचे. त्यांना नेत्याप्रमाणे आम्ही मानतो. ते नाराज आहेत, त्यांची नाराजी म्हणजे लोकसभेला डावलण्यात आलं, राज्यसभाही नाही मिळाली. ठीक आहे, ते असं आहे. मी सुद्धा अपेक्षामध्ये होतो गडचिरोलीचा सीट दिला पाहिजे. जर गडचिरोलीचा सीट मिळाला असतं तर मी 100% निवडून आलो असतो राष्ट्रवादीकडून. तर ते ठीक आहे, ते आता झालं, ते चॅप्टर क्लोज झाला, इलेक्शन झालं, निवडणूक झाले, कोण निवडून आले कोण पडले हे सगळं ठीक आहे. परंतु आमचं एकच इच्छा आहे की हे जे आता येणारा जे निवडणूक आहे ऑक्टोबरमध्ये जे निवडणूक होतील त्या सीट्स आतापासून उमेदवारी जाहीर केला पाहिजे आणि सगळं उमेदवारांनी कामाला लागला पाहिजे. आणि एक महायुतीचे सगळं एकजूट होऊन आपण जर एकत्रित होऊन व्यवस्थित आपण लढलो तर मला वाटते का आम्हाला
200च्या जवळ जाण्यामध्ये कोणत्याच प्रकारच्या अडचण येणार नाही असं मला तरी वाटते. आता नुकत्याच आता विधान परिषदेचे सुद्धा निवडणूक होणार आहेत. 11 जागांच्या निवडणूक आता 12 तारखेला नॉमिनेशन आहेत. तर त्या दृष्टिकोनातून माझ्यासुद्धा एक इच्छा आहे की असा की आमच्या आदिवासी एक प्रतिनिधी विधान परिषदेमध्ये गेला पाहिजे. कारण की जवळजवळ 22 जागा आदिवासी प्रतिनिधी आहेत आणि जवळजवळ त्याच्यामध्ये 7 जागावर आदिवासी मतदारांचा प्रभाव आहे. इतर म्हणजे जवळजवळ 30 जागावर आमचा आदिवासी या महाराष्ट्र राज्यामध्ये आदिवासीचा प्रभाव पडू शकते अशा प्रकारचा ताकद आहे. तर ते जर आपल्याला आदिवासींमध्ये एक विश्वास निर्माण जर करायचा असेल तर एक आदिवासी प्रतिनिधी विधान परिषदेवर पाठवला पाहिजे असं माझ्या तरी मत आहे. काही डोक्यात नाव आहे असं काही नाही, डोक्यात नाव नाही कोणाला पाठवा, परंतु एक प्रतिनिधी आजपर्यंत पाहतो की कोणी त्याच्याबद्दल विचार केला नाही तर विचार झाला पाहिजे असं माझं तरी प्रामाणिक मत आहे. कुठल्या भागातील म्हणजे कुठल्या प्रदेशातील राहतील विदर्भातील गडचिरोलीचा पाहिजे आम्हाला कोणी असेल. महायुतीकडे विनंती आहे की राष्ट्रवादी काँग्रेसकडे? महायुतीकडे आम्ही सगळे एक आहोत ना. कुठेतरी आदिवासी आणि शेड्यूल कास्ट हा भाजपपासून या निवडणुकीत दूर गेला, महायुतीपासून निवडणुकीत दूर गेला आणि त्याचा फटका महायुतीला बसला असं चित्र आहे असं वाटतं. म्हणून मी सांगत आहो की आदिवासी प्रतिनिधी आपण दिला पाहिजे. तुम्ही 20 जागा मागताय संपूर्ण विदर्भात 62 पैकी. मोठं शहर आहे, तयारी आहे का तुमची? एवढे उमेदवार आहे का? कशा पद्धतीने तुम्ही तयारी करून घेताय? आता आमच्या मागणी आहे 20 जागा, आमच्या लढाईची तयारी आहे. त्या दृष्टिकोनातून 10 जागाचा मी स्वतः प्रत्यक्ष माझ्या पद्धतीने मी सर्वे केलेला आणि बाकीचं ते अमरावती डिव्हिजनमध्ये 10 जागा अशा प्रकारचं 20 जागांचं आमच्या मागणी आहे. झिरवळ साहेबांचं पण काही म्हणजे थोडंसं संशयास्पद वाटतं की आता वाढदिवसाच्या वेळी त्यांनी शुभेच्छांचे होर्डिंग लावलेले होते शरद पवारांचे. ठीक आहे, ते शरद पवारजी आपले साहेब ते आमचे आहेत, आमचे ज्येष्ठ नेते आहेत, देशाचे नेते आहेत, मान सन्मान आहे त्यांना. ते वेगळा आपण राजकीय दृष्टिकोनातून वेगळा भाग आहे आणि सामाजिक दृष्टिकोनातून त्यांचा जे मान सन्मान लोक देतात करतात. झिरवळ साहेबाची माझं बोलणं झालं, अभिनंदन मी केलं तर त्यांनी मला सांगितलं की हे लोक काय म्हणजे सोशल मीडियावाले काही टाकून देतात म्हणे. शुभेच्छा द्यायला काय शुभेच्छा म्हणजे तो भेट झाली असेल उमेदवाराचा तर त्याला शुभेच्छा दिले, ह्याचा अर्थ त्याला मदत करत आहेत हे असं होत नाही. ते त्यांनी स्वतः बोलला मला माझ्याशी जे मी शुभेच्छा देत असताना. शुभेच्छा द्यायला तोही गेला होता. तर ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा बाबा असं आहे, आपण देतोच. बेस्ट ऑफ लक किंवा कॉंग्रॅच्युलेशन्स असं तसं आपण बोलतो, ते ठीक आहे. ह्याचा अर्थ त्यांनी मदत करत आहेत असं नाही आहे. ते आमच्यासोबत प्रामाणिक आहेत. आमचे जे आपली काय भूमिका आहे? मी आता सांगितलं राजीनामा मी दिलाच नाही. राजीनामा द्यायचं काय आवश्यकता नाही, ते अधिकार दादांचा आहे ना. ते आमचे राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि त्यांना जे काय करायचं असेल ते करतील. परंतु माझ्या इच्छा मी 6-7 महिने अगोदर सांगितलं की मला काय होत नाही आणि मला ते लक्ष देता येत नाही. पालकत्वाचा जे पालकमंत्री म्हणून मला जे आपण जबाबदारी टाकली ते जबाबदारी माझ्याशी होणार नाही. कारण की मला आता इथे आता निवडणूक आल्यामुळे आता मला आपण कमी करा असं प्रकारचं त्यांना सांगितलं. दादांनी होकार दिला आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी मान्य केलं आणि त्या दृष्टीने आता मी माझ्या कामाला लागलेलो आहो. आता सांगितलं की 20 जागावर आम्हाला उभा करायचा आणि 10 जागा विदर्भामध्ये आम्हाला या नागपूर डिव्हिजनमध्ये 10 जागा लढायच्या आणि त्याच्या दृष्टिकोनातून मी सगळं 10 जागा पाहिलेलं आहे आणि त्या हिशोबाने मी 10 जागावर लक्ष करणार आहोत. म्हणजे पालकमंत्रीपद तुम्ही सोडणार आहात? सोडला 6 महिने अगोदरच सोडलं मी, आता नाही. काल त्याला शिक्कामोर्तब करायला लावलं परवा. मला काय ते जे जबाबदारी आपल्याला पार पाडता येत नसेल तर कशाला पण राहायचं असं आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार आहे, काय अपेक्षा आहे विदर्भात किंवा राष्ट्रवादीला किती मंत्रिपदं मिळावी? आता ते तुम्ही सांगत आहे विस्तार आहे म्हणून ते विस्तार आम्ही 1 वर्षापासून ऐकत आहोत. ज्या दिवशी विस्तार होईल त्या दिवशी कळेल आपल्याला काय आहे. हे
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.